नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी जी-डी भरतीचा आज मित्रांनो 21 फेब्रुवारीला पेपर झाला पहिल्या शिफ्टमधला. तर पहिल्या शिफ्टमधला पेपर मित्रांनो आपल्या हाती आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. तर एस-एस-सी जी-डीचा ज्या मित्रांनो आज पहिल्या शिफ्टला मित्रांनो पेपर कशा प्रकारे आला होता, कोणकोणते प्रश्न पहिल्या शिफ्टला आले होते, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या मित्रांनो सांगणार आहे. ठीक आहे. तर हा मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण की हे प्रश्न मित्रांनो गोळा करण्यासाठी खूप मेहनत लागली आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो खूप मेहनत लागत आहे. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जेणेकरून जे मित्रांनो ह्या तुमच्याच फायद्यासाठी मी व्हिडिओ आणत आहे. हेच प्रश्न मित्रांनो एवढे महत्त्वाचे प्रश्न आहे हे एस-एस-सी जी-डी भरतीचे. कालचे प्रश्न काही आजच्या शिफ्टमध्ये काही जे मित्रांनो रिपीट झाले, तर हे प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचे एस-एस-सी जी-डीचे हे मित्रांनो रिपीट होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर खूप महत्त्वाचे हे प्रश्न होणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न कव्हर करणार आहे. 21 फेब्रुवारीला पहिल्या शिफ्टमध्ये कोणकोणते प्रश्न आले होते आणि हेच 100% हेच प्रश्न आले होते मित्रांनो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर व्हिडिओला आताच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर पहा, प्रश्न पहिला आला होता, बिस्मिल्ला खानचा संबंध कोणत्या वाद्ययंत्राशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो शहनाई. त्याचबरोबर त्यांना जे भारतरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आला, एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर दुसरा जो प्रश्न परीक्षेला विचारला गेला होता तो होता, दिलीप ट्रॉफीचा संबंध कायशाशी संबंधित आहे? तर दिलीप ट्रॉफीचा जो संबंध आहे हा क्रिकेटशी संबंधित आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तिसरा जो प्रश्न आला होता परीक्षेमध्ये तो आला होता, लावणी कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे? तर पहा, हा एवढा सोपा प्रश्न होता. लावणी हा एक लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राचा जे आहे मित्रांनो हा लोकनृत्य, एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर 2011च्या जनगणनेनुसार महिला लोकसंख्या सर्वात कमी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर मित्रांनो हरियाणामध्ये, एक लक्षात ठेवा. हरियाणामध्ये महिलांचं लोकसंख्या खूप कमी आहे. ठीक आहे. त्याचबरोबर अपराधीला सजा संबंध संरक्षण संविधानचा कलम किती आहे? तर याचा जे कलम आहे हे मित्रांनो कलम 20 येते. ठीक आहे. तर कलमासुद्धा तुम्ही संविधानाच्या ज्या मित्रांनो पाठ करून घ्या पूर्ण, कारण की प्रत्येक शिफ्टला मित्रांनो भारतीय संविधानाच्या मित्रांनो कलमा येत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर वित्त आयोग गठन संविधान कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 280, कलम 280. त्याचबरोबर 2011च्या जनगणनेनुसार महिला साक्षरता दर कोणत्या राज्याची कमी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. राजस्थानमध्ये साक्षरता दर खूप कमी आहे महिलांची. ठीक आहे. त्याचबरोबर त्यानंतर जो प्रश्न आला होता तो आला होता, लोसर उत्सव कोणत्या राज्याचा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो लडाख. लोसर उत्सव जो आहे हा लडाखमध्ये जे मित्रांनो साजरा केला जाते. ठीक आहे. त्याचबरोबर हिंदी व्याकरणचे कोणकोणते प्रश्न आले होते आज पहिल्या शिफ्टमध्ये? तर पहा, मृत्यूचा विलोम आला होता या ठिकाणी. तर मृत्यूचा विलोम जो आहे हा जीवन आहे. त्याचबरोबर निषादा पर्यायवाची आला होता. तर निषादा पर्यायवाची जे मित्रांनो रात्री होते. ठीक आहे. तर हे मित्रांनो आजच्या पहिल्या शिफ्टमध्ये जे मित्रांनो परीक्षेला विचारले गेले होते हे प्रश्न 100% हेच प्रश्न आले होते. ठीक आहे. आणि हे प्रश्न गोळा करण्यासाठी मित्रांनो म्हणजे दिवसभर मला जे मित्रांनो या ठिकाणी मेहनत करावी लागली. तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत करावी लागली. तर व्हिडिओला लाईक करत जा. तुम्ही जेवढे लाईक करता तेवढाच मित्रांनो मी तुम्हाला असेच कंटेंट देत राहणार. रोजच्या रोज जे पण पेपर होणार आहे एस-एस-सी जी-डीचे ते सर्व प्रश्न मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. कोणीच मित्रांनो एवढं करत नाही, मी तुमच्यासाठी एवढं करत आहे. तर लाईक तरी करत जा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला. ठीक आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला आताच लाईक करा.